हॉटेलसारखी स्पंजी, मऊसूत आणि पांढरी शुभ्र इडली बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून आपण अगदी हॉटेलसारखी जाळीदार, स्पंजी आणि मऊसूत इडली बनवू शकतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण ही इडली बनवू शकतो. इथे बघा, मस्त अशी इडली तयार झालेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी या वाटीने बरोबर 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर हे रेशनचे तांदूळ आहेत. हे तांदूळ इडली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. त्यामध्येच इथे मी बरोबर अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत. याने काय होतं, इडलीचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी मदत होते. भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि आपल्याला हे तांदूळ अगदी छान असे धुवून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने चोळून घ्यायचे म्हणजे याच्यातली घाण धूळ निघून जाते. अगदी पांढरी शुभ्र इडली बनवायची असेल ना तर हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. इथे मी 3 ते 4 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवायचे आहे. त्यासाठी इथे मी याच्यामध्ये भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि हे तांदूळ आपण 7 ते 8 तास भिजायला असेच ठेवायचे आहेत. इथे मी एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर सेम वाटीने अर्धी वाटी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता ही उडदाची डाळ ही आपल्याला स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे. उडदाच्या डाळीवरही भरपूर अशी केमिकल पावडर लावलेली असते आणि धूळही असते, त्यामुळे असं हलक्या हाताने चोळून धुवायची. तर इथे मी ही डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही डाळ ही आपण भिजायला ठेवायची आहे. याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. ही डाळ ही 5 ते 6 तास भिजवून घ्यायची आहे. इथे मी दोन्हीही इथे भिजायला ठेवलेलं आहे. 8 तासानंतर इथे बघा, तांदूळ अगदी छान असे भिजलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहिलं असेल तांदूळ अगदी पांढरे शुभ्रही दिसत आहेत. आपण तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळे आपले तांदूळ अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत, त्यामुळे इडली ही अगदी पांढरी शुभ्र होते. आता आपल्याला हे तांदूळ छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे तांदूळ आणि त्याच्याबरोबर भिजवलेलं थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं. इथे बघा, अशा पद्धतीने मी हे तांदूळ व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत. आता इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेले तांदूळ टाकलेले आहे. आता इथे मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवत आहे. बघा, अशा पद्धतीने हे तांदूळ बारीक केलेले आहेत. अगदी बारीक रवा असतो ना, त्या पद्धतीने हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचे आहेत. राहिलेले सर्व तांदूळही मी बारीक करून याच पातेल्यामध्ये सर्व टाकलेलं आहे. आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि आपण जी डाळ भिजवून घेतलेली आहे ना, तीही बारीक करून घ्यायची आहे. डाळ भिजायला ठेवल्यापासून ही 7 ते 8 तास झालेले आहेत. आता आपल्याला ही उडदाची डाळ ही बारीक करून घ्यायची आहे. इथे बघा, डाळ ही अगदी छान अशी भिजलेली आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ बारीक केलेले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी उडदाची डाळ ही टाकलेली आहे आणि ही बारीक करून घेतलेली आहेत. आता ही डाळ बारीक करताना ही अगदी बारीक करायची आहे, अजिबात जास्त जाड ठेवायची नाही. आता हे जे पीठ आहे ना, डाळ बारीक केलेलं, ते थोडंसं चिकट असतं. उडदाची डाळ बारीक केलेली आहे ना, तीही आपण त्याच पातेल्यामध्ये टाकायची आहे. आता राहिलेली ही उडदाची डाळ मी अशाच पद्धतीने बारीक करून घेणार आहे. तर बघा, सर्वच उडदाची डाळ बारीक करून झालेली आहे. आता आपल्याला अगदी मऊसूत इडली होण्यासाठी आणखी एक गोष्ट बारीक करायची आहे. तर मी इथे अगोदरच या वाटीमध्ये अर्धा ते पाऊण वाटी पोहे भिजायला ठेवलेले होते आणि हे पोहेही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पोहे नसतील तर तुम्ही हवं तर जो पांढरा भात असतो ना, तोही अर्धी वाटी याच्यामध्ये बारीक करून टाकला तरीही चालू शकते. असं केल्यामुळे आपली इडली अगदी छान अशी मऊसूत होते, अजिबात निबार होत नाही. सर्व साहित्य एकाच पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. तांदूळ, उडीद डाळ आणि पोहे सर्व बारीक केलेलं इथे मी एकाच पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. असं आपल्याला एकत्र बॅटर करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे.
आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी पातेल्याच्या खाली एक मोठी परात ठेवलेली आहे, जेणेकरून जर बॅटर फर्मेंट होऊन वरती आलं तर खाली सांडू नये, सांडलं तर त्या परातीमध्ये सांडावं. आता इथे मी झाकण लावलेलं आहे आणि 10 ते 12 तास हे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. थंडी असेल तर जास्त वेळ ठेवायचा आहे, उन्हाळा असेल तर 7 ते 8 तासामध्ये अगदी छान असं फर्मेंट होतं. तर बघा, आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी 7 ते 8 तासामध्ये हे बॅटर छान असं फर्मेंट झालेलं आहे. इथे मी हे बॅटर रात्रभर असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि सकाळी इथे बघा, अगदी छान असं हे इडलीचं बॅटर फर्मेंट झालेलं आहे. अशा पद्धतीने फर्मेंट झालं तरच आपली इडली अगदी स्पंजी होते आणि जाळीदारही होते. आता हे बॅटर पुन्हा एकदा मी अशा पद्धतीने फेटून किंवा हलवून घेणार आहे आणि अगदी छान अशा आपल्याला इडल्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि याच बॅटरमध्ये इथे मी मीठही टाकलेलं होतं, पण या क्लिपमध्ये आलेलं नाही, त्यासाठी सॉरी. आता बघा, हे छान असं बॅटर हलवून घेतल्यानंतर इथे मी इडलीचे मोल्ड घेतलेले आहेत. त्याला असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. असं तेल लावल्यामुळे आपली इडली अगदी अलगद निघते, याला जास्त चिकटून राहत नाही. इडली पात्रामध्ये हे बॅटर अशा पद्धतीने टाकायचं आहे, अगदी वरपर्यंत भरायचं नाही. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्याच पद्धतीने भरायचं आहे, कारण तर इडली ज्यावेळेस स्टीम होते त्यावेळेस अजूनही इडली जास्त फुगली जाते किंवा स्पंजी होते. त्यामुळे एवढ्याच प्रमाणामध्ये असं बॅटर भरायचं आहे. राहिलेली ही इडली पात्र मी अशाच पद्धतीने भरून घेतलेली आहेत. ते बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे. आणि इकडे मी अगोदरच इडलीचा कुकर गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला होता. खाली मी भरपूर पाणी ओतलेलं आहे. पाणीही अगदी छान असं उकळायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये हे इडलीची पात्र आहेत ना, ती ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि ह्या इडल्या अगदी छान अशा स्टीम करून घ्यायच्या आहेत. इथे मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला ह्या इडल्या 8 ते 10 मिनिटे छान अशा स्टीम करून घ्यायच्या आहेत. आणि 10 मिनिटानंतर इथे बघू शकता, इडल्या अगदी छान अशा स्टीम झालेल्या आहेत. त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. इडल्या व्यवस्थित स्टीम झाल्या आहे कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये असं चाकू घालून बघायचा. चाकू जर अगदी क्लीन निघाला तर समजायचं आहे की आपल्या इडल्या अगदी छान अशा स्टीम झालेल्या आहेत. आणि जर चाकूला पीठ लागलं तर समजायचं आहे इडल्या व्यवस्थित स्टीम झालेल्या नाहीत. आणखी आपण थोड्या वेळ ह्या इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. इथे बघा, ह्या इडल्या गार झालेल्या आहेत आणि गार झाल्यानंतर इथे मी अशा पद्धतीने चाकूने ह्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी सहज अलगद या इडली निघालेली आहे आणि अगदी भरपूर अशी पांढरी शुभ्र स्पंजी जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत. आता राहिलेल्या सर्वही इडल्या मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे. आणि इथे बघा, अगदी छान अशा आपल्या स्पंजी इडल्या तयार झालेल्या आहेत. अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने मिळतात, अगदी सॉफ्ट इडली तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्ही अशा पद्धतीने अगदी छान अशा मऊसूद इडल्या बनवू शकता. या इडल्या आपण सांबर बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकतो. मला तरी इडली सांबर बरोबरच खायला खूप जास्त आवडते. तुम्हाला कशाबरोबर खायला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बघा, इथे मी सांबर घेतलेला आहे. सांबरची रेसिपी मी अगोदर अपलोड केलेली आहे. ती जर तुम्हाला पाहायची असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. अगदी छान अशी आपली नाश्ता रेसिपी तयार झालेली आहे. इथे बघा, अगदी मस्त अशी आपली इडली दिसत आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की इडली बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की इडली कशी झालेली आहे. ही इडली आपण नाश्त्यासाठी किंवा डिनरमध्येही बनवू शकतो. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी नक्की ट्राय करा. ते बघा, अगदी सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे. अजिबात निबर झालेली नाही आणि खूप जाळीदार स्पंजी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा.
म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.